केंद्र सरकारच्या पीएम ई बस सेवा अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या आपली बस सेवेच्या ताफ्यात अत्याधुनिक आणि पूर्णपणे वातानुकूलित अशा 50 इलेक्ट्रिक बसेस दाखल होणार आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवार 14 फेब्रुवारी रोजी पीएम ई बस सेवा कोराडी आगारात आभासी पद्धतीनं या बसेसचं लोकार्पण केलं जाणार आहे। पीएम ई बस सेवा नागपूरच्या सार्वजनिक परिवहनाच्या आधुनिकीकरणातील महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे। या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात 50 इलेक्ट्रिक बस शहरात दाखल झाल्या असून केंद्र सरकारकडून टप्प्याटप्प्यानं एकूण 150 बस सेवेत दाखल केल्या जाणार आहे। यामुळे कार्बन उत्सर्जनात घट होऊन हरित नागपूर मोहिमेला चालना मिळणार आहे। 9 मीटर लांबीच्या या बसमध्ये प्रवाशांसाठी आसन व्यवस्था असून दिव्यांगांसाठी हायड्रॉलिक ई रॅम्पची सुविधा आहे। केवळ 30 मिनिटांच्या रॅपिड चार्जिंग नंतर बस 225 किलोमीटर प्रवास करू शकते। या बस शहरातील 11 प्रमुख मार्गांवर धावणार आहेत।